वक्त हो रहा है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। LRG इंटरनेशनल प्राइवेट लिमिटेड हज उम्रा वर्ल्ड टूर पैकेज को केवल मराठवाड़ा ही नहीं बल्कि पूरे इंडिया से संपर्क कर सकते हैं। जय भारत, मैं अमरीन खान। औरंगाबाद अपडेट यूसीएन टीवी नेटवर्क पे आपका स्वागत है। आइए डालते हैं एक नजर आज की ताजा खबरों पर। 24 दिसंबर को मराठा आरक्षण पर सरकार का समय होगा समाप्त। मराठा आरक्षण कानून पारित होगा, मुझे सरकार पर है विश्वास, मनोज जरांगे पाटिल का प्रतिपादन। उप मुख्यमंत्री अजित पवार के पीएचडी वक्तव्य पर रिपब्लिकन विद्यार्थियों की तरफ से विद्यापीठ गेट पर जाहिर निषेध। माथाड़ी कामगारों का कलेक्टर ऑफिस पर विविध मांगों को लेकर आंदोलन। मिड डे मील में विद्यार्थियों को अंडे देने के निर्णय को लेकर हो फेर विचार, अखिल भारतीय वारकरी मंडल की उप मुख्यमंत्री से मांग। महिला सफाई कामगारों को दिए लोन की डिटेल दी जाए, जय काल भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अजय चावरिया की मांग। मराठा आरक्षण का मुद्दा अभी प्रगति पथ पर है। सरकार ने मराठा आरक्षण के उपोषणकर्ता मनोज जरांगे पाटिल इनसे 2 महीने का समय मांगा था। 24 दिसंबर को यह समय समाप्त हो जाता है। सरकार 24 दिसंबर तक मराठा समाज को आरक्षण देने में असफल रही तो आगे की रणनीति के लिए 17 दिसंबर को मराठा समाज बांधवों की बैठक का आयोजन किया जाएगा। इस बैठक में मराठा आरक्षण का कायदा पारित नहीं हुआ तो मराठा आरक्षण के लिए आंदोलन आगे जारी रखने के बारे में निर्णय लिया जाएगा। ऐसी जानकारी मनोज जरांगे पाटिल इन्होंने मीडिया को दी। मराठा समाजाला आरक्षणासाठी हा लढा उभा आहे। मराठा समाजाच्या सामान्य मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी हा राज्यभर लढा सुरू आहे। आतापर्यंत 35 लाख नोंदी मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या सापडल्यात। 35 लाख लोकांना आतापर्यंत आरक्षण मिळाले। 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार 24 डिसेंबरला कायदा पारित करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला 100% 24 डिसेंबर पर्यंत ओबीसीत आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार। जरी सरकारनं मागं पुढे केलं नाही द्यायचा प्रयत्न केला तरी 24 डिसेंबर पासून आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही लढायला सज्ज आहे। मी मुलगा म्हणून काम करतो, त्यांचा एक सेवक म्हणून काम करतो। मी पुऱ्या ताकदीनं त्यांच्या जीवावरती बळावरती पाठबळावरती लढतो, त्यांची साथ म्हणूनच लढतो। 100% आरक्षण मिळाल्याशिवाय माझा समाजही मागे हटणार नाही, मी सुद्धा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही। त्यांना जेवढा अपेक्षित वेळ होता तेवढा आपण दिलेला आहे। त्यांना पाठीमागे 40 दिवस दिले होते, त्यांना आणखीन 2 महिन्याचा वेळ पाहिजे होता, आपण तो 24 डिसेंबर पर्यंत दिलेला। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या शब्दाचा सन्मान मुख्यमंत्र्यांचा केलेला। आता बाजू त्यांची 24 डिसेंबरच्या आत आरक्षण देणं, त्यांनी नाही दिलं तर समाजाच्या जनतेच्या नजरेतून ते पडणार आहेत की शब्द फिरवतात म्हणून। त्यामुळे आम्ही आंदोलन करून पुन्हा आरक्षण मिळवणार यावर आम्ही ठाम आहे। नाही इलेक्शन नाही माहीत आम्हाला, पण 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देणार। आम्ही इलेक्शन म्हणून ह्या गोष्टी कधीच केलेल्या नाही। आज हे 7 दशकापासूनचा लढा आहे, त्यामुळे इलेक्शनचा त्याचा काय संबंध नाही। आम्ही आरक्षण 24 डिसेंबरपर्यंत घेणार। 17 तारखेला बैठक लावली डिसेंबरला आम्ही त्यासाठी की 24 डिसेंबरपर्यंत नाही दिलं तर पुढं काय करायचं, काय दिशा आंदोलन। तब्येत एकदम चांगली आहे। मराठा समाजासह सगळ्या जाती धर्माचे लोक तब्येतीच्या काळजीबद्दल विचारतात। त्यांना सगळ्यांना माझं सांगणं आहे की तब्येत एकदम बरी, 1-2 दिवसात क्लिअर होईल। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादावरती तब्येत एकदम ठीक झाली, चांगली आहे। तुमच्या सेवेत पुन्हा येतो। पीएचडी करने वाले क्या दिए लगाते हैं। उप मुख्यमंत्री अजित पवार के इस बेताल वक्तव्य से नाराज रिपब्लिकन विद्यार्थियों की तरफ से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ के प्रवेश द्वार पर जाहिर निषेध व्यक्त करते हुए उप मुख्यमंत्री अजित पवार के राजीनामे की मांग की गई। उप मुख्यमंत्री अजित पवार इन्होंने पीएचडी वक्तव्य पर दिलगिरी व्यक्त की है। 12 तारखेला दादानी जी संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन करून काय दिवे लावणार आहेत, संशोधक विद्यार्थ्यांना जी छात्रवृत्ती फेलोशिप भेटते, सारथी बार्टी महाज्योती या संस्थेकडून ज्या पद्धतीनं संशोधन करण्यासाठी फेलोशिप भेटते ते बजेट मंजूर न करता संशोधन करून काय दिवे लावणार आहेत अशा पद्धतीचं जे वक्तव्य केले, या वक्तव्याबद्दल आम्ही सर्व पक्षीय संघटना व संशोधक विद्यार्थी म्हणून या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो। ज्या पद्धतीनं दादांनी जो वक्तव्य केलेलं आहे त्यांना एवढंच सांगणं आहे
की सकाळी सकाळी ज्या पद्धतीनं शपथविधी करून आपल्या 70,000 कोटीचा घोटाळा मागं करण्यात एवढं ते संशोधन करण्या एवढं सोपं नाही. अशा या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना नक्कीच दुखावलेल्या आहेत. आमची विद्यार्थ्यांच्याकडून मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा आणि संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी. 12 तारखेला विधानसभेमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तेजस पाटील यांच्या प्रश्न उत्तराला उत्तर देत असताना अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की बार्टी, सारथी आणि महाज्योती या आदिवर्त छात्रवृत्ती भेटते, त्या वक्तव्यासाठी अजितदादांनी तुम्ही संशोधन का करत आहात असा सवाल केलेला आहे आणि संशोधन करून काय उपयोगी आहे आणि संशोधन करून काय तुम्ही दिवे लावणार आहात अशा पद्धतीचं दादांनी वक्तव्य केलेलं आहे. तर त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे आणि संशोधक विद्यार्थ्याची अशी मागणी आहे की दादांनी त्वरित राजीनामा देऊन विद्यार्थ्यांना सुकावं. जर राजीनामा नाही दिला तर नक्कीच आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू. उद्या आपण अशी घोषणा केलेली आहे की परीक्षा सोडून इतर सर्व शैक्षणिक बंद असेल अशी आमची मागणी आहे. यापेक्षाही आम्हाला तीव्र आंदोलन करता येईल. निशिकांत कांबळे, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, राज्य उपाध्यक्ष. परवाच्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे काही संशोधक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलेलं आहे की PhD करून तुम्ही काही दिवे लावणार आहात का, याचा मी स्वतः एक संशोधक विद्यार्थी म्हणून सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. दादा, PhD करणं तुम्हाला कदाचित वाटत असेल सोपं, पण एकदा PhDच्या प्रक्रियेत येऊन पहा, मग तुम्हाला कळेल की PhD करताना संशोधक विद्यार्थी कोणत्या अवस्थेतून जात असतो, त्याला कोणत्या प्रक्रिया पार कराव्या लागतात. PhD करणं इतकं सोपं नाही आहे. PhDची एक सिस्टमॅटिक प्रोसेस असते. दादा, किमान तुम्हाला ती PhDची प्रोसेस तरी माहीत आहे का? हा माझ्या संशोधक विद्यार्थ्याला पडलेला साधा एक प्रश्न आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे दादा की आम्ही कोणतेही दिवे लावण्यासाठी या ठिकाणी PhD करत नाही आहोत. तर आम्हाला PhD करण्याचे आमचे हेतू वेगळे आहेत. तुम्ही जेव्हा सत्तेत जाता तेव्हा तुम्ही सत्तेत जाण्यामागचे हेतू वेगळे असतात. तुम्हाला सत्तेची खुर्ची हवी असते, परंतु आमच्या पुढे आमच्या समाजाचे, आमच्या देशाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नावरती आम्हाला काही उत्तर शोधता येतं का? म्हणून आमचं सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करण्याच्या अनुषंगानं आम्ही हे संशोधन करत आहोत आणि या संशोधनाच्या माध्यमातून हे जे काही समाजाचे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण जर जगाकडे पाहिलं आणि भारताकडे पाहिलं तर आपली संशोधनातली अवस्था जी आहे ती आपल्याला कळेल. जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनावरती खर्च केला जातो. ज्या देशामध्ये जास्त प्रमाणात संशोधनावर खर्च केला जातो त्या देशानं संशोधनामध्ये केलेली प्रगती, त्याचाच इम्पॅक्ट म्हणून त्या देशाची प्रगती जी आहे ती लवकर झालेली आहे. भारताचं दुर्दैव आहे की भारतामध्ये GDPच्या फक्त 0.5% म्हणजे अर्धा टक्काच खर्च या संशोधनावर केला जातो. म्हणून एक संशोधक विद्यार्थी म्हणून माझ्यासारख्या संशोधक विद्यार्थ्याला चिंता आहे की देश भविष्यात कोणत्या प्रगतीनं, जी काही प्रगतीची आपण हे करत आहोत की गवगवा करत आहोत, तर आपण प्रगती करू शकत नाही जर अशाच पद्धतीनं आपण संशोधनाच्या माध्यमातून जाणार असू तर. पुन्हा एकदा मला दादांना हे सांगायचं की दादा, तुम्ही जे काही बेताल वक्तव्य करता ते जाणून बुजून करत आहात असं आम्हाला वाटतं संशोधक विद्यार्थी म्हणून. तुम्ही आमचा जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच्यातून आम्हाला अपमानास्पद जी काही वागणूक दिलेली आहे त्याचा पुन्हा एकदा मी जाहीर शब्दात निषेध करतो. आणि तुम्ही या पदावर बसण्याच्या लायकीचे नाही आहात, तेव्हा तुम्ही तात्काळ या पदाचा राजीनामा देऊन जे काही पदमुक्त व्हावं आणि तुमच्या चुलत्याचा जो काही वरदहस्त आहे तो एकदा काढून मैदानात यावं. तेव्हा येत्या विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जी काही लायकी आहे ती नक्कीच दाखवून देऊ. मी नारायण खरात, महासचिव सम्यक विद्यार्थी आंदोलन, छत्रपति संभाजीनगर. अजित पवार ये बहुत ही जिम्मेदार मिनिस्टर होने का काम उन्होंने करना चाहिए था, मगर जब जब इस देश में का किसान हो, छात्र हो या मजदूर हो, ये अपने अधिकार के लिए अर्थ विभाग की ओर दरखास्त करते हैं, तब तब उनको पीछे खींचने का काम अजित पवार जैसे लोगों से होता है. आज बहुजन छात्र संशोधन के क्षेत्र में प्रगति करते हुए नजर आ रहे हैं और यही बात अजित पवार इस जातिवादी मिनिस्टर के आंखों में आ रही है और इसके लिए हम अजित पवार का यहाँ पर कड़ी निंदा करते हैं और अजित पवार ने यहाँ पर अपने पद का इस्तीफा देना चाहिए और जो फेलोशिप धारक हमारे स्टूडेंट हैं, जो विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी यहाँ पर फेलोशिप के लिए अप्लाई करते, उन सभी को फेलोशिप मिलनी चाहिए. अगर उनकी फेलोशिप उनसे कोई छीनने की कोशिश करेगा, हमको शिक्षा से रोकने की कोई कोशिश करेगा, तो उसको कड़ा जवाब यहाँ पर की छात्र संगठनाएं देंगी. अजित पवार अगर राजीनामा नहीं देते हैं, अभी हमारे थोड़ी देर पहले ही सुनने में आया
कि अजित पवार ने इस बारे में दिलगिरी व्यक्त की है, मगर ये करने के बावजूद भी हमारी उनसे मांग है, सरकार से मांग है कि कोई भी अगर हमारे छात्रों का खच्चीकरण करने की कोशिश करेगा, छात्रों को पीछे खींचने की कोशिश करेगा, तो उसके खिलाफ हम कड़ा स्वरूप का आंदोलन करेंगे। कल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय में सभी छात्रों की ओर से बंद का आह्वान किया गया है और इसी तरह का बंद यहाँ पर अगर अजित पवार ये बयान वापस नहीं लेते हैं तो हम महाराष्ट्र भर में करेंगे। सचिन निकम, रिपब्लिकन विद्यार्थी सेना। सुधारणा के नाम पर माथाडी कायदों की मोड़तोड़ करने वाले माथाडी विधेयक तत्काल पीछे लिए जाए। कांदा शेतकरियों को अड़चन निर्माण करने वाले निर्यात शुल्क तत्काल रद्द करने, किसानों के शेती माल को सरकार द्वारा घोषित हमी भाव देने का कायदा बिना विलंब बनाया जाए। इसी के साथ अन्य मांगों का निवेदन मराठवाड़ा लेबर यूनियन की तरफ से कलेक्टर को दिया गया और कलेक्टर ऑफिस पर दिन भर ठिया आंदोलन, राज्यव्यापी संप मराठवाड़ा लेबर यूनियन की तरफ से पुकारा गया। आज राज्यव्यापी जे आंदोलन होतंय ते सरकारनं माथाडी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या नावाने पूर्ण कायदाच बदलून टाकायचं जे धोरण आखलेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र पातळीवरती सर्व संघटनांनी एकत्र येऊन आज राज्यव्यापी संप पुकारलेला आहे। 4 तारखेला सगळ्या संघटनांची मुंबईत बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा घेतलेला निर्णय आहे। मुख्यमंत्र्यांना आपण कळवलं होतं, त्याप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली। आश्वासन एवढंच दिलंय की तुमच्याबरोबर आम्ही चर्चा करू, चर्चा केल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही। परंतु या सरकारचं आत्तापर्यंतचं जे वागणं आहे ते वागणं लक्षात घेता पुढच्या आठवडाभरामध्ये कायद्यात बदल होणारच नाही याच्याबद्दल खात्री देता येत नसल्यामुळं आज आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व बाजारपेठा बंद करून माथाडी कामगार जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठिय्या देऊन बसलेले आहेत। या ठिकाणी कायद्यामध्ये बदल करण्याचं जे विधेयक आहे ते तातडीनं रद्द करावं, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, शेतकऱ्याच्या हमी भावाचा कायदा तात्काळ करावा। त्याचबरोबर महाराष्ट्रातला कांदा शेतकरी अडचणीत आल्यामुळं ज्या कारणासाठी अडचणीत आला ते निर्यात शुल्क तातडीनं रद्द करावं। त्याचबरोबर माथाडी कामगार असतील, शेतकरी असतील, असंघटित कामगार असतील यांच्यासाठी म्हातारपण हे सन्मानजनक जगता यावं याच्यासाठी किमान 5,000ची पेन्शन सुरू करावी। त्याचबरोबर गोदामामधल्या कामगारांची थकबाकी, इतर कामगारांची थकबाकी, त्याचबरोबर माथाडी मंडळाचा कारभार हा पारदर्शकपणे ज्या ठिकाणी वेतनवाढीचे करार 2-2 वर्षापासून थकलेले आहेत ते तातडीने मार्गी लावावेत। हे सगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी आज आम्ही ठिय्या आंदोलन देऊन बसलेले आहोत। आत्ता कलेक्टरांच्या बरोबर तुमचे निवासी कलेक्टर यांच्याबरोबर जी चर्चा झाली त्यांनी कलेक्टर बरोबर चर्चा करून 18 तारखेला जिल्ह्यामधल्या माथाडी कामगारांच्या प्रश्नाच्या बद्दलची कामगार संघटनांच्या बरोबर बैठक लावलेली आहे। ही त्यामुळं त्या दिवशी काही प्रश्न मार्गी लागतील असं आम्हाला वाटतं। मात्र सरकारला आमचं या निमित्तानं सांगणं हे आहे की तुम्ही जर हे विधेयक जे आणू घातलेलं विधेयक जर रद्द केलं नाही तर महाराष्ट्रभरामधले माथाडी कामगार बेमुदत काम बंद आंदोलन सुद्धा करतील एवढाच इशारा या निमित्ताने आम्ही देऊ इच्छितो। खबरें अभी और भी है, वक्त हो रहा है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। LRG इंटरनेशनल प्राइवेट लिमिटेड हज उम्रा वर्ल्ड टूर पैकेज को केवल मराठवाड़ा ही नहीं बल्कि पूरे इंडिया से संपर्क कर सकते हैं। LRG आपको आपका सफर आसान और पूरे हिफाजत से करवाने का वादा करता है। अगर बेस्ट सर्विस चाहिए तो सिर्फ और सिर्फ LRG को ही चुनिए। हमारा पता है इलियास मस्जिद के पास, आजाद चौक, औरंगाबाद। हमारा नंबर है 0240295410
रिलायबल इंटरनेट की है तलाश? तो जुड़िए यूसीएन ब्रॉडबैंड के साथ, जहां मिले आपको 10 MBPS से 1000 MBPS हाई स्पीड इंटरनेट। शुरुआती पैकेज सिर्फ 250 रुपए से। पर चलाना है घर का हर डिवाइस एक ही स्ट्रीमलाइन कनेक्शन के साथ, तो सजेशन है हमारा, चुनिए मिनिमम 100 MBPS ट्रूली अनलिमिटेड प्लान। चॉइस आपकी, सर्विस हमारी। यूसीएन ब्रॉडबैंड, लेट्स गेट कनेक्टेड। ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है। पंतप्रधान पोषण शक्ति निर्माण योजना के अंतर्गत मिड डे मील में अंडे देने के निर्णय पर फेर विचार करें। मांसाहारी पदार्थ आहार के तौर पर विद्यार्थियों को दिए जाने वाला है। इसे अखिल भारतीय वारकरी मंडल मराठवाड़ा का प्रखर विरोध है। अंडे को कई पर्याय है, जैसे गुड़, फल्ली के दाने, केला, इस तरह के आहार विद्यार्थियों को दिए जाए। इस मांग का निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडल मराठवाड़ा की तरफ से उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को दिया गया। शालेय आहारामध्ये सरकारने परवाला GR काढलेला आहे शाळेतील लहान मुलांना अंडी देण्याबद्दल। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त संख्येने जे विद्यार्थी शाळेत जातात त्यांना संस्कार हे मांसाहारी नाहीत, म्हणून शाळेमध्ये जर उद्या अंडे आणले, त्यांनी पर्याय ठेवला केळीचा, पण शाकाहारी मुलांना केळी खायची आणि त्याच्या बाजूला जर बसून अंड खात असेल मुलगा, तर निश्चित त्याला किळसपणा वाटेल, त्याला वांत्या होतील, त्याला त्रास होईल। म्हणून आमची सरकारला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना अशी विनंती आहे आणि परवाला आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे सर्वांच्या वतीने, सर्व संप्रदायाच्या वतीने। त्यांचं आम्हाला निवेदन मिळालं म्हणून रिप्लाय सुद्धा आलेला आहे। तर वेळीच त्यांनी हा खाजगी विषय त्यांनी घरगुती कुणी काय करावं हा ज्याचा प्रश्न आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जिथे त्रास होईल अशा ठिकाणी अंडे हे शाळेमध्ये देऊ नये। त्यांनी ताबडतोब तो निर्णय मागे घ्यावा। नसता सर्व सांप्रदायिक संघटना, अखिल भारतीय वारकरी मंडळाचा मराठवाडा अध्यक्ष म्हणून मी बोलतोय, सगळे संप्रदायातर्फे आमची परवा मीटिंग झाली। मराठवाडा उपाध्यक्ष माननीय हरिभक्तीपरायण बबन महाराज चौरे महाराज, जिल्हाध्यक्ष हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज चनगडी शास्त्री महाराज, हरिभक्तीपरायण रामेश्वरानंद स्वामीजी महाराज, हरिभक्तीपरायण कोडोबाल महाराज गावादे, सर्व महाराज लोकांची मीटिंग झालेली। सर्वांच्या वतीने निवेदन पाठवलेलं आहे। आमची सरकारला विनंती आहे की तो ताबडतोब त्याच्यावर आपण बंधन घालावं आणि तो आहार परवडण्यासारखं सुद्धा नाही। जर सरकारकडे जास्तच पैसे झाले तर शेतकऱ्यांना मदत करावी। 5 रुपयाला एक अंड असतं आणि केळी कितीला असते? 1 डझन मध्ये 12 मुलांना 12 केळी केवढ्याला पडते आणि अंडे केवढ्याला पडते, याचा जर हिशोब केला तर अगदी खूप मोठा सरकारवर सुद्धा भार येतो आर्थिक। तर जर सरकारकडे जास्तच पैसे झाले, मुलांना अंडे द्या आणि हे द्या, त्यापेक्षा तर त्यांनी सरकारनं काय करावं, शेतकऱ्यांना मदत करावी। हा शेतकरी बिचारा दुष्काळ पडलेला आहे, खूप होरपळतो आहे, आत्महत्या करतो आहे, तर त्यांच्याकडे लक्ष द्यावं। जास्त पैसे झाला तर हे अंडे देऊन वगैरे हे करू नये, याच्यावर ताबडतोब तो GR मागे घ्यावा किंबहुना। आणि जर त्यांना पर्यायच काढायचा तर जे खाणारी मुलं आहेत तर त्याला अनावस घरी दिलं तरी आमची हरकत नाही खाणाऱ्यांना, पण हा सार्वजनिक ठिकाणी हा विषय यायला नको। म्हणून आम्ही येत्या काळामध्ये जर सरकारला नाही विचार केला तर आम्ही निश्चित सर्व संप्रदायाच्या वतीने जास्तीत जास्त आज तर निषेधच करतोय आम्ही ते केल्याबद्दल, पण जास्तीत तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। महिला सफाई कामगार को 1 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख का कर्ज 2020 से 2023 तक कितने लाभार्थियों को वाटप किया गया तथा कितने लोगों को इस कर्ज प्रकरण का सैंक्शन दिया? इन लाभार्थियों का शासकीय योजना का लाभ लेने के लिए कौन कौन से संस्था में काम करने का एक्सपीरियंस सर्टिफिकेट दिया? इस बारे में लिखित डॉक्यूमेंट सबूत के साथ इंफॉर्मेशन तत्काल देने के संदर्भ में जयकाल भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अजय चावरिया की तरफ से महात्मा फुले मागास वर्गीय विकास महामंडल के व्यवस्थापक को निवेदन दिया गया। जय वाल्मीकि, जय भीम, जय शिवराय। आज मेरी जनता, मेरी समाज मेरे साथ आई हुई है और शेख साहब के पास में मैं गया, क्या मेरी समाज को लाभ नहीं मिल रहा? तो शेख साहब ये बोले क्या मैंने 205 फेल भेज दिया हूं? तो मैंने ये बोला क्या साहब किधर भेजे? आप अपने मुंह से ऐसी बोल रहे हैं क्या 1 साल हो गया है? दूसरी आदर को 4-4 महीने के अंदर 15-15 लाख रुपए गिन रही है, जो हकदार है उनको तो मिल रहा नहीं लोन। 1 साल अपने मुंह से बोल रहे हैं शेख साहब, मैनेजर महात्मा फुले के क्या तुम्हारी फेल 205 1 साल हो गया है भर के,
आखिर कब तक हमको न्याय देंगे? अब 2024 लग जाएगा, आएंगे मंत्री संतरी आश्वासन देके अपनी वोट लेके चल जाएंगे। अरे वाल्मीकि समाज पूरी देश की सेवा करता है, ये कहा गए जो हमारा मान सम्मान है, कहा है हमारा जो हक का निवाला है। आज जरंगे पाटिल जो रोड पे उतरे हुए हैं आरक्षण के लिए, इनके बदतमीज पने से निकले हुए हैं। मराठा समाज का जो निवाला रोटी है वो दूसरी कौन को जा रही है। और मैं ये समझता हूँ क्या जरंगे पाटिल के साथ में पूरा वाल्मीकि समाज खड़ा है, इनको आरक्षण देना चाहिए। आज शोषण हो रहा है हमारे वाल्मीकि समाज के ऊपर, हकदार है, मजाक बना रखा है हमारी। तो मैं ऐलान करता हूँ हमारे संभाजी नगर के औरंगाबाद के पुलिस कमिश्नर, इबादी आयुक्त, जिला अधिकारी, हमने 21 तारीख को वापस आने का बोला है। अगर हमारा सेंक्शन हमारी मंजूरी नहीं आती है तो ऐसा आंदोलन होगा क्या पूरे संभाजी नगर में नहीं होगा। मांग ये है भाई, सुबह उठ के मेरी समाज ताजा कमाती है, ताजा खाती है, इनको क्या ड्यूटी है? गवर्नमेंट सर्वेंट ड्यूटी है क्या इनको? वाल्मीकि समाज के सिर्फ 4 लोग हैं जो गवर्नमेंट सर्वेंट है, जो हमारी रोटी है वो भी दूसरों को बांट दिए। सफाई का काम हम ही करते हैं और 420 यहाँ चल रही है। जिला अधिकारी हमारे को प्रमाण पत्र देता है मेला सफाई का, और ओरिजिनल मेला सफाई है, इधर कोई भी को मारी है साहब मेला पत्र डालना, प्रमाण पत्र डाला। अरे जो मेन आदमी है वो कहा है? चूतिया मारने के हमको उल्लू घुमा रहे। आज मराठा समाज के साथ अत्याचार हो रहा है तो उससे ज्यादा वाल्मीकि समाज के ऊपर हो रहा है। नेता क्या करेगा? जिसका हाथ टूटा ये दवाखाने में जाएगा, मेरे को ठोकर लगी मैं दवाखाने में जाऊंगा। अरे कौन MP का मारा, कौन विधायक का मारा, कौन नगर सेवक का मारा, कौन मंत्री का मारा? कोई नहीं। अपना हाथ है, अपना खाओ, और नहीं है तो भूखे बैठ जाओ। कोई मंत्री नहीं है, कोई संतरी नहीं है इधर। आपको तो मालूम है 2014 से लेके 2023 तक हर एक गरीब भूखा सो रहा है, और ये बड़े बड़े होटलों में याशी कर रहे हैं। इनको मालूम नहीं क्या योगदान देश करने में वाल्मीकि समाज था। सफाई का काम सिर्फ वाल्मीकि समाज ही करता है। इनकी जगह पूरे महाराष्ट्र में इनकी जगह इनको बता देंगे, ये जहां से आए ना वहां उनको भिजाएंगे। निवेदन आपको मैंने बता दिया है साहब, मैं आपके चैनल के माध्यम से बार बार यही बोल रहा हूँ कि 21 तारीख को मैं आता हूँ शेख साहब के पास। अगर 21 तारीख को मेरी मांग पूरी नहीं हुई तो संभाजी नगर में ऐसा पहला आंदोलन होगा जैसा कि मेरी समाज और अजय सिंह चावरिया इधर से उठेगा नहीं। इनकी जगह इनको बता देंगे। NSK FDC के महिला साफ सफाई के जो हमारे 1 लाख, 5 लाख, 3 लाख, 10 लाख, 15 लाख की जो फाइला थी वो अभी तक नहीं हुई है। 2020 से लेके 2023 तक हमें कुछ न्याय नहीं मिला है इसके ऊपर। और जो अदर दूसरी कास्ट है वो कास्ट को इन्होंने ये लाभ दिया है, हम लोग को इनका लाभ नहीं मिला है, इसके लिए हमने ये निवेदन दिया है साहब। और इसी के साथ ये समाचार यहीं पर समाप्त होते हैं। कल फिर मिलते हैं, तब तक के लिए देखते रहिए औरंगाबाद अपडेट UCN TV नेटवर्क।